रामकृष्ण हरी मित्रांनो, तर मित्रांनो सुरगाणे तालुक्यामधील कुक्कडमुंडा येथील उत्कृष्ट असे कीर्तनकार केशव महाराज, तर मित्रांनो यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नक्की तुम्हाला दोन गोष्टी शिकायला भेटतील. कारण की मित्रांनो समाज सुधारण्यासाठी ते इतके छान छान उदाहरणं देतात ना की मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणारच आहात. तर मित्रांनो मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो. जर काही मित्रांनो या कीर्तनकाराची तुम्हाला कुठं गरज भासत असेल तर मित्रांनो त्यांचा मी नंबर दिलेला आहे. 1-2 दिवस अगोदरच मित्रांनो फोन करा, कारण की मित्रांनो त्यांच्या तारखा ऑलरेडी बुकिंग असतात. म्हणून सांगतो चला तर त्यांच्या कीर्तनाकडे वळूया. संतांनी काय मागितलंय? संतांचा नको द्या मला, तुझी धन नको, दौलत नको, पण मला त्या संतांची संगत दे. आता संतांची संगत दिल्या संत काय 12 उपाशी वही बघतो त्याची मागे ती आली ना मिळाली हाय का नाही त्याची मग आली मंगार आली मिठाला सगळं मग तिने आता काय मी तुम्हाला सांगतो नाही रे शिशा मला आणून द्या असा तुम्हाला सांगू मी ती माझ्या मालक माहित आणि आपल्या भगवंताला माहित ज्याने ईश्वर निर्माण केलाय त्याला हे समजत. आज त्याने भूक आहे का उपाशी आहे हाय का नाही? अहो ज्याने चिडी मुंगी तयार केलेली आहे त्याने कोणाला उपाशी ठेवलं नाही, पण देव आपल्याकडे मागतो नाही. कोण सांगत देव मागतो? अहो काही पण लावू नका, माझा हे उदाहरण उपास पण करू नका. पण काय त्याचं पण कारण आहे ना. जर तुमच्या मुखातून जर वाणी चांगली काढते उपासाची पण तरी येत नाही, तर माझ्या मला तुम्ही दिवस जर खोटं बोललो मग ती उपास धरून काय उपयोग आहे? मग खोटं बोलू नका, उपास धरू नका. हा माझी शब्दाकडे लक्ष द्या, काही गरज नाही. अरे हा फक्त आपला मन शुद्ध ठेवा, मन शुद्ध ठेवा, सगळं नाही पण मन शुद्ध ठेवण्यासारख्या ज्याने निर्माण केलं त्याच्या दिवसात एकच बाजू आठवतो, एकच बार तरी तुमचा पुण्य होणार, तरी तुमचा उद्धार होणार. हो पण आठवण करा त्याची, आठवण तुम्ही घ्यावे पांडुरंगाला. आणि माझी एक ज्या काही माता मावल्या माझ्या बसलेल्या आहे, विनंती आहे माय बाप तुम्ही माझी हात आई बहिणी राहा. आमच्या सारखे धोत्र्याचे जर कोणी पाया पडत हा माझी बहीण म्हणाली, पण त्याचे पाया पडला तिने मान्य करतो. पण जर स्वतःच जर पतीचं दर्शन जर ती घेत नसेल तर धोत्र्याचे पाया पडून काही उपयोग नाही. हा शब्द माझा लक्षात ठेवा. काय आम्ही काय आणलंय तुमच्यासाठी? अहो पती हा परमेश्वर आहे नाही का? आपण वड पौर्णिमेमध्ये त्या वडाला प्रदक्षिणा घालतो, हा कशामुळे घालतो? पतीची सेवा आहे ना. म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही दर्शन करा साधू संतांचं, त्याच्याबद्दल माझं काही वाद नाही. ठीक आहे, कोणातरी पायावर मस्तक ठेवल्या पाहिजे हे पण ठेवतो, पण मस्तक ठेवून पण पहिला घरातला क्लिअर करा, नाही तर मग धोत्र्याचे पाया पडायचं नाही राहिलं. हो नाही असं नको झालं पाहिजे. आपण कोणती कोणाच्या नावाने लावतो हे लक्षात असू द्या तुमच्या. माझ्या आई बहिणी आहात, तुम्ही तुम्हाला सांगणार नाही आणि माझ्या खिशात पण सांगणार नाही आणि मी अभ्यास नाही आहे. पण एक काहीतरी तुमचा मला आशीर्वाद असल्यामुळे 2 शब्दांचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तर नाही काय सांगणार शिकले तरी ठीक नाही. मग बाळा हो, आई वडिलांची सेवा करा. तुम्ही जर आई वडिलांच्या मार्गाला लागले, आई वडिलांची सेवा केली तर तुमचं अखंड तीर्थाचं दर्शन होईल. अखंड तीर्थाचं दर्शन होईल. आमच्या सारख्या धोत्र्याचे पण जवळ तुला आला लक्षात. कशासाठी माया काय हे नेमकी घरी आई वडील आहेत त्यांची सेवा करा. हो अखंड तीर्थाचं दर्शन तुमचं होणार आहे. ते आई वडील मग कशी राहते त्याच्याबद्दल काय ठीक आहे, जैताची परिस्थिती त्याला महाराज नाही ते म्हणा खरं, पण आपल्याला जन्म दिला हा भाज्या संपायचा महाराज. तर एवढी माझी विनंती आहे. मी काही जास्त बोलायचा प्रयत्न केला ना. विठोबा परमार्थ करण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे. परमार्थ करण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे. माळकरी असो बिगर माळकरी असो अगर काय जरी असो
त्याला भगवंताने कुठलं सांगितलं नाही तर हा परमार्थ महाराजाने केला पाहिजे असं वाटतं. चालून त्याला परमार्थ महाराज नाही सांगितलं. हो हा म्हणजे मी माझा उद्देश नाही सांगत, हा ज्याने निर्माण केला त्याचा विषय सांगतो. एकोरी चालायचा नाही तो माळ करी हो बिगर चाळ करी हो, पण त्यांना पण मांडीवर घ्यायचं आपला काम आहे. मांडीवर घेऊनच त्याची तोंडात साखर टाकायची. मग ती जरी गेली ना बरोबर त्याला इंजेक्शनाचा पावर लागतो का नाही. पण डायरेक्ट जर आपण त्याला सांगशाल हे काय प्रमाण करीत त्याला काय राहत काम, मग तो काम होतो जो बोलतो त्यावर हा देखील तो तापवणार होतो. मग किती मोठा मी फेटा बांधला हवा आणि माझा पिटार हो ना गेला वाया गेला गेला जन्म असे माझा विषय आहे. ह्या परमार्थामध्ये सगळ्यांचा काम आहे. लहानचा आहे मोठ्याचा आहे. एखाद्याचे माळ घालणं आपल्या नशीब नाही ते नसबाची बात आहे. जेव्हा तो भगवंत ठरवेल तेव्हा तो माळकरी होईल. तर सगळे समजा माळकरी समजा जर तसं बघा सगळे माळकरी झाल्यावर तर सरपंच बेजार जाईल कोण नाही त्याच्या तुम्ही कधी व्यापारी सांगणार देतील ना. मग विठ्ठल विठ्ठल तर माझी एवढी विनंती आहे. मी प्रत्येकाला सोपा परमार्थ सांगतो. कारण कसं आहे आपल्याला आपण जिथून आपल्याला भगवंतांनी जन्मला घातला आहे आणि जिथून महाराज आपल्याला तज्ञ केला ते सांगायचं आहे. कारण इंदोरकर करतो ते बरोबर करतो. इंदोरकर काय करतो तो काय पुढे घुसतही नाही पुढे घुसतही नाही. पण तो निस्तार वाटायला जरी आला हवा ना एखादा माझी हातावर बसला तरी ती आठ्या लगेच जमून सांगायचं. म्हणजे आपल्याला फक्त आपल्या धर्मापुरता सांगायचा. सगळ्यांना तो सांगितलं देवा सगळ्यांना अधिकार आहे. सत्ताविषयी येथे आहे अधिकार नाही का. सगळ्यांना अधिकार आहे. हा नाही मग आता समजा बेल बाजूचा आता माळकरी जातो का नाही ना. सगळ्याचं काम आहे भगवंताचं दर्शन आहे. मग तसं मग बाबा आम्ही फेट्यावाले तसा करायला पाहिजे ना. आम्ही फेट नको कराय ना तर मला बघ आता माळकरी पाहिजे समान मागवल्या पाहिजे. ह्या महाराज चुकीचा विषय आहे का. जे समान मानत असेल माळकरी असं जर माळकरी समान मानत असेल तो संत आहे.